मिटला मग तो देवकी नंदन अनमी डोळे मिटले ग मी मज हरपून वा वा श्री, तुला ती ढॅंढॅण गाणी आवडत नाहीत नशीब माझं. शांतता आईजी, तुला माहितीये मला शांतता खूप आवडते. म्हणजे थोडा वेळ आवाज दंगा यात मन रमेलही, पण शेवटी शांतता हवी. आईजी, आपलं घर किती शांत असतं ना तरीही उबदार असतं नाही. म्हणजे बाहेरच्या लोकांना तर वाटेल या घरात माणसं राहतात की नाही. त्याचं काय आहे श्री, शांतता भंगणं फार सोपं असतं. त्यात आपल्या घरात इतकी माणसं, कुणा दोघांचे सूर वेगळे लागले की कलकलाट होतो. ती शांतता राखून ठेवणं फार कष्ट लागतात. आपल्या घरात असंच झालं होतं. काही जणांमुळे घर बेसूर झालं होतं. ती माणसं सुधारण्यातली नव्हतीच, पण तरीही त्यांच्यासाठी या घराचं दार पुन्हा उघडणं शक्य नाही हेही तितकंच खरं. असं करताना आई म्हणून मला किती दुःख झालं असेल हे माझं मला माहिती. पण पुन्हा त्या अग्निदिव्यातून जायची न इच्छा उरलीये न ताकद. आईजी, तू आता काय म्हणते असं कळत आहे मला, पण या घरात पुन्हा ती परिस्थिती मी येऊ देणार नाही हे नक्की. तुला त्या माणसांपासून त्या व्यसनापासून दूर ठेवण्याचा जीवापाड प्रयत्न केला. मला कल्पना आहे त्याची, आणि मी दूर राहीनच. रादर आपण सगळे राहू. एक विचारू, गैरसमज टळतील. विचार ना. तू शरयूला घातलेली शपथ मागे का घेतलीस?